आता काय काढलंय की शेतात काम करणं हे व्यायाम नव्हे म्हणतात का नाही? बरोबर म्हणतात का नाही? शेतात काम करायला नाही, मग पैसे देऊन व्यायाम करायचा म्हणतात का नाही? हे करा. आज आमच्या गावात एक 75 वर्षाची महिला आहे. 12 ते पीसचा ब्रेड असतो का? किती पीस असतात बाई त्यात? तो ब्रेड असा काप असलेला तो 10 असतात. सकाळी 5 खाते आणि संध्याकाळी 5 खाते रोज. ती म्हातारी एका दिवसात सकाळी, आणि तेवढा चहा लागतोय तिला. कामावून आले की का त्या बांगलाय जात्या दुसऱ्याच्या. असे आहे. श्रद्धा कपूरगत फिगर आहे म्हातारीची. तिला शुगर व्हायला पाहिजे होती का नाही? हे देव आहे का नाही? हे देव एवढा सोपा नाही. हे बसून खाऊन देत. बसून जिलेबी तोडवाले रोज 1 किलो जिलेबी मागतात का नाही? रोज खातेत का नाही? काय होतंय का त्यासनी? नाही. कष्ट केलं खायला मिळेल, कष्ट नाही केलं देव खाऊ देणार. सांधेवात झाल्यावर दवाखान्यात जाऊन बघा, तिथं काय सांगतात? असा व्यायाम करा, टावेल घ्या, असं पिळा, असं करा. बरोबर आहे? असं करा. मग घरातली फरशी पुसली तर बिघडेल का? स्वतःचं धुणं धुतलं तर बिघडेल का? आपल्याला राग आला आपण काय करतोय बघा तुम्ही. आजी मी सांगतोय ते सत्य आहे का नाही बघा. आज सासवा सोनाचं भांडण झालं, आपण काय करतोय? त्या मिशनमध्ये कपडे घालतोय, बायकांना भांडे धुवून घेतोय, राग तसाच दिवसभर फुसफासते. पहिले काय बायका काय करायच्या बघा, सत्य आहे का नाही? पहिले काय करायचं? सासवा सोनाचं भांडण झालं, सून धुणं घ्यायची, वड्याला जायची, धुणं घ्यायची, नदीला जायची, बदा 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 आपटायची. धुणं म्हणजे सासवाय समजायची, पाय द्यायची, पिळायची. बरोबर आहे? धुणं निघायचं, घाम निघायचा, राग निघायचा. सासू बी काळजी नाही, ही मराई गेली का काही नदीला, मग हे पोरा बाळाला कोण सांभाळायचं? तिचा बी राग खाली याचा का नाही? आहे का नाही सांगा आजी? बरोबर आहे का? आपण हे सगळं घालवूनच बसलोय. आणि मग आपल्याला बीपी झाला, आपल्याला शुगर झाला. शुगर बीपी कशामुळे होत नाही? गोळ्यानं जात नाही. आपण काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, तरच आपलं आरोग्य राहणार आहे. हे ध्यानात घ्यायचं माय माऊली. आणि हे जीवनात साध्या साध्या सासवा सून इकडं तिकडं. आमच्या शेतात भांगलाय बायका होत्या, रस्त्याकडेला वावर आहे. मग बायकाने भांगलून ती तण ठेवतात का नाही? मग आमच्या वडिलांना काय वाटलं की आता जाणं येणारा जर म्हणला की वैरण नेतो तर मग आपल्या जनावराला राहील का? म्हणून माझ्या बायकोला काय म्हणले की आपल्याला पाहिजे ती वैरण तेवढी शेडमध्ये ठेव. तिला राग आला बायकांच्या देखत असं म्हणले म्हणून. म्हणजे बायकासने काय वाटेल की हिने वैरण तिची तिला ठेवली, म्हणून ती म्हणली ग बसा तुम्हाला काय करायचं आहे? वडील म्हटलं काय नाही, पहिली वैरण ठेव. त्यात दोघाचं तुम्ही झालं, सासऱ्याचं आणि सुनच. पुन्हा सून गेली हिरीव आणि तिथं शेवग्याच्या शेंगा बिंगा काय तर ती तोडत बसली. मग हिने मागणं हाळ्या मारायला चालू केल्या शेडपासनं, सारिका सारिका म्हणून. हिला आल्याला राग, त्या बायकांच्या देखत तसं म्हटलं म्हणून. आली अर्ध्या तासानं वर आमच्या वडिलांना म्हणले काय कळतं का होतं मला, का हाळ्या मारायला लागलाय सारिका सारिका म्हणून? वडील म्हटलं बघ, भांडण काढून हिरेकडे गेलेल्या बाईची किती उशीर वाट बघायची. ह्या जीवनात ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत की ह्यानं आनंद घेतला पाहिजे, आपला संवाद पाहिजे, आपल्या जीवनात हे सगळं घडलं पाहिजे, तरच आपण जीवन जगू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. आपल्याच सुद्धा आयुष्यामध्ये ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि आपल्याला प्रपंच त्यातनं कळत असतं. म्हणून आज आपण काय करायचं आहे तर प्रपंचात आनंद मानायचा आहे, कष्टात आनंद मानायचा आहे. एखादी महिला निघाली, तिच्या घरात सळवळ नाही, अंगावर कपडे आहेत, फाटक्या कपड्यातला आहे, तिची तोड चालू आहे आणि त्याचा ट्रॅक्टर रस्त्यावर वर निघाला. दोघात समाधान कोण? तो फाटका दिसतोय, 20 लाखाच्या गाडीतनं एखाद्या माणसाला वाटायला आलं ह्याचं काय आयुष्य आहे, पण तो अंतर्मनाने किती खुश आहे का? त्याचं वाहन निघालं, ती डांबरीला लागलं. म्हणजे कष्ट केल्यानंतरच आनंद आहे, कष्ट केल्यानंतरच समाधान आहे. आपण घरात बसलो तर आपल्याला सुख मिळणार नाही, आपल्याला समाधान मिळणार नाही. म्हणून ही गोष्ट ध्यानात ठेवायची सारखं. म्हणजे मी लय असे भारी फिरले असं नाही. आमच्या गल्लीत इंग्लिश मिडियमला 2 मुलं गाठली, एकच मुलगा गाठला, त्या ईर्ष्येव दुसरीने बी गाठला. आणि त्यो लय नटतोय का त्यो लय नटतोय ह्या वादात ह्या दोघी नटायला लागल्या. आणि चावडे पैसे आल्या, तू लय नटलीस का मी लय नटली, ह्या वादात पोरं तसंच ठेवली, दोघी स्कूल बसमध्ये बसवली.
एका महिन्यानं तर इंग्लिश मिडियमला पोरग गाठलं का नाही तोवर लगेच ही मेकअपच करायला लागली. पोराबरोबर ती टाय घालताय म्हटलं हिने बी चालू केलं तसं. बायका बघा गल्लीतलं मी निरीक्षण सांगतो, पोरग सर्व्हिस लागली की ही जी भाषा बदलते. काय चुकीचं आहे? पोरगी जॉबला लागली की ही लगेच चालू करते, तुमची मुलगी कुठे आहे हो? ही लगेच पुणेरी होते का नाही सांगा? हिचं मुलगी झालं की लगेच हिचं कुठं झालं, तुमच्या मुलाला कितीचं पॅकेज आहे? ही पॅकेज बिकेज शब्द बी लगेच शिकते बरं का. निम्मार्ध इंग्रजी फोडाय चालू करते, रोज मिसरी घासून बांधावं बसत असते. पण पोरग जॉबला लागलं की हिचं दिसल त्याला पॅकेजेस दिसत. तुम्ही खरं चांगली दाद देता, तुम्हाला पडतंय. आपण माणसात राहिलो पाहिजे, समाजात राहिलो पाहिजे. आपल्याला जीवनाचं आपलं सळं झालं म्हणजे लगेच जगाचं लगेच ढुसण्या देत बसायचं नाही. का बसून चालतंय? एका महिलेने पोरग इंग्लिश मिडियमला घातलं, काय नाही म्हणली. आता म्हणजे आपण सुशिक्षित झालोय, आता अजिबात आपण गावंढळ बोलायचं नाही. त्याला लग्नात नेला, असं केस बिस सोडलेली, पोरला सोडला तर ही पोरग बसतीत का सांगा? असं ती बी पोरग असं सोडला, आपण रडकू हिंडवाय सोडतो का नाही, तसा त्याला ते सोडल्याला ते दिसल त्या पदार्थात तोंड घालायचं. ही महिलांसंग बोलत उभा, इकडे बघितलं की जिंजा इकडे उडायच्या, इकडे बघितलं की जिंजा इकडे उडायच्या. तेवढ्यात परत पोरग पळत आलं, मम्मीचा पदर वाढला आणि म्हणलं, मम्मी मला सुसू आल्या. मम्मीला असा राग आला, तुम्हाला सांगतो. मम्मीने त्याच्या कानाखाली एक आवाज काढला, पोरानं पॅन्टच. मम्मी म्हणली, तुला काय कळतं का? आपण गावंढळ आहे, कळेल का नाही अशानं? म्हणलं, आता मला लागली त्याला, मी काय करू? मम्मी म्हणली, तुला एक आयडिया सांगते. पुन्हा असं तुला काय झालं तर मला म्हणायचं, मम्मी मला गाणं म्हणायचं आहे. मम्मी ओळखते तुला काय करायचं आहे ते. झालं, ह्याला पुन्हा न्यायला लग्नाला. ही महिलांसंग बोलत उभा राहिली, पोरग पळत आलं, मम्मीचा पदर वाढला आणि म्हणलं, मम्मी मला. बायका म्हणलं, बघितलं का एवढं आहे तर गाणं म्हणायचं. मोठा झाल्यावर चांगला गायक होईल. हिनं काय करायचं आहे ते बरेच दिवस केलं. एक दिवस मम्मी गेली गावाला आणि हे पप्पाजवळ झोपलं. रात्रीच्या 12ला पप्पाला उठवून हलवून उठवते, म्हणते कसं, पप्पा मला. पप्पा म्हणलं, इतक्या रातचा गाणं म्हणतो, शेजारची चप्पल न मारतील. नाही म्हणला, मला गाणं म्हणल्याशिवाय झोपच येणार नाही. पप्पा म्हणलं, अजिबात नाही. पोरग म्हणलं, म्हणू दे. पप्पा म्हणलं, अजिबात नाही. पोरग म्हणलं, म्हणू दे. पप्पा म्हणलं, पोरग म्हणलं, म्हणू दे. पप्पा म्हणलं, अजिबात. पोरग म्हणलं दे. शेवटी पोराला काय जमना म्हणलं. पोरग म्हणलं, पप्पा आता माझ्याच्यानं काय राहत नाही. पप्पा मला गुमान गाणं म्हणू दे. पप्पा आता मला गुमान गाणं म्हणू दे, नाही तर गाण्यात भिजवीन. पप्पा म्हणलं, आता तू लयच आग्रह करतोस तर आपण एक आयडिया करूया. मी भिंतीकडे तोंड करून झोपतो, तू हळूच माझ्या कानात गाणं म्हणून. खूप छान दाद देत आहे भाऊ, खूप छान. खरोखर माझा सुद्धा मला असं वाटणं झालं.